येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्याचे पाणी अखेर आज चांदवड तालुक्यातील पूर्व शेवटच्या तळेगाव रोही गावापर्यंत पोहोचले। यावेळी तब्बल 40 वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला। यावेळी परिसरात चांदवडचे आमदार राहुल आहेर यांचे फलकबाजी करत आभार मानले। यावर्षी धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे कालव्याचे पाणी सोडण्यात आले होते। धरणामधनं दुपारी आपल्या ह्या कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून पुढे पाणी गेलेलं आहे। आज इथे तळेगावला या कालव्याची पाण्याची पाहणी करत असताना स्थानिकांमध्ये एक समाधान आहे की कालव्याचं जवळजवळ आता अस्तरीकरणाचं मला वाटतं 70-80% काम झालेलं आहे। तरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एवढ्या लवकर, म्हणजे ज्या पाण्याला कधी शाश्वत पाणी येत नव्हतं, कधी 8-8 दिवस, कधी 15-15 दिवस तिथं लागायचे आणि तरी पाणी तळेगावच्या पुढे कधी निघायचं नाही, ते आज आपल्या अवघ्या 24 तासाच्या आत तळेगावच्या पुढे गेलेलं आहे। तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये आज पाणी खेळतंय। आम्ही लहान असताना 1982 साली या पाटावरती पाटाच्या कामाला रोजगार हमीच्या माध्यमातून आमच्या वडिलांबरोबर यायचे आणि आमचे वडीलधारी मंडळी आम्हाला सांगायचे का नाही आमच्या राज्यात, आमच्या मुलांच्या राज्यात तरी या पाटाला पाणी। आज ते या काम करणाऱ्यांपैकी सर्व वृद्ध मंडळी नाही आहेत, परंतु त्यांच्या स्वप्नाची पूर्ती आज राहुल दादा यांच्या प्रयत्नाने या पाटाला आज पाणी येतंय। तळेगाव येते सकाळी 5-5:30 सुमारास, म्हणजे काल दरसवाडीवरून जे पाणी सोडलं ते आमच्याक अवघ्या 12 ते 15 तासामध्ये पोहोचले। तर याच्याबद्दल सांगायचं म्हणजे आमचा जो वर्षानुवर्षाचा जो प्रश्न प्रलंबित होता, तो प्रश्न माननीय आमदार राहुल दादा आहेत आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आणि राहुल दादांच्या माध्यमातून आज सुटलेला दिसतोय। अवघ्या काही तासातच पाणी चांदवड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या तळेगाव रोहीपर्यंत पाणी पोहोचल्याने आज आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। या पाण्यामुळे दुष्काळी भागातील अनेक गावे ओलिताखाली येणार असून या पाण्याचा अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतीसाठी उपयोग होणार आहे। जलपूजनाच्या वेळी माजी सभापती नितीन गांगुर्डे, मनोज शिंदे यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धनंजय पाटील।